वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानी यांचे राजे ज्ञानोबाराय यांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 3 अध्याय पूर्ण केलेले आहेत. आज आपण 4थ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला कर्मयोग सिद्धांत सांगितल्यानंतरचा महत्त्वाचा उपदेश करणार आहेत. परंतु हा उपदेश करण्यापूर्वी 4थ्या अध्यायाचं माऊलींनी काही एक प्रास्ताविक केलेलं आहे. आपल्या मनातल्या काही भावना ज्ञानोबारायांनी इथं व्यक्त केलेल्या आहेत. त्या ओव्यांचं आज आपण निरूपण करणार आहोत. म्हणून 4थ्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाला आज आपण आरंभ करतोय. माऊली म्हणतायत, आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निदान देखिले, आता स्वप्नाची हे तुकले साच्या आसरीसे. अर्थात आज श्रवणेंद्रियांचे भाग्यच उदयाला आले, कारण त्यांना भगवद्गीता रूप ठेवा प्रत्यक्ष पाहण्यास मिळाला. जणू काय एखादे स्वप्न खरे व्हावे अशीच त्यांची स्थिती झाली आहे. अर्थात श्रीमद भगवद्गीतेचा प्रसंग आहे. महाभारताच्या रणभूमीमध्ये युद्ध प्रसंगामध्ये हा सगळा प्रसंग घडतो आहे. त्या युद्धाच्या प्रसंगात समरांगणात समोरच्या सगळ्या कौरवांना बघून अर्जुनाच्या मनात युद्ध न करण्याची भावना निर्माण झालेली आहे. शस्त्र टाकून दिलंय, भ्रम निर्माण झालाय, समोह निर्माण झालाय. प्रामाणिकपणे समर्पित होऊन अर्जुन भगवंताला आपली मनोअवस्था सांगतोय आणि यातून बाहेर काढण्याची विनंती करतोय. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्या मोहाला दूर करण्यासाठी सगळ्यात आधी सांख्य योग, ज्ञानयोग सांगतायत. पण त्या ज्ञानयोगामुळं, सांख्ययोगामुळं अर्जुन अजूनच संमोहित, संभ्रमित झालेला आहे. म्हणून मोजकं आणि नेमकं सांगण्याची विनंती तो 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला करतो. आणि 3ऱ्या अध्यायामध्ये पुन्हा भगवंतांनी विस्ताराने कर्मयोग सांगितला. आणि सांख्ययोग, कर्मयोग अशा अद्भुत महान साधकासाठी पर्वणी ठराव्यात, एखादा सण समारंभ ठरावा, अशा योग्यतेचे हे 2 विषय, 2 महत्त्वाची सूत्र, तत्व, सत्व ज्याच्यामध्ये आहे, त्याचं वर्णन भगवंतांच्या तोंडून ऐकायला मिळाले अर्जुनाला. आणि अर्जुनाच्या निमित्तानं ऐकायला मिळाले संजयाला. संजयाच्या निमित्तानं ऐकायला मिळाले धृतराष्ट्राला. आणि एवढा महान विषय, एवढा सुंदर, चांगला, गहन विषय, साधकाच्या इंद्रियांना तृप्त करणारा, साधकाला अध्यात्मामध्ये प्रतिष्ठित करणारा, साधनेमध्ये सहाय्यक ठरणारा असा अद्भुत असा विचार इथं मांडला जातोय. या सगळ्या घटनेकडं ज्ञानोबाराय थोड्या भक्ताच्या, संताच्या भावनेनं बघतायत. आणि किती सुंदर प्रसंग ज्ञानोबारायांना वाटलाय. ज्ञानोबारायांच्या मनात हाही विचार आलाय की आपणच भाग्यवान आहोत असं नाही, तर आपल्या पुढं ऐकायला बसलेले सगळे श्रोते सुद्धा भाग्यवान आहेत. कारण या सगळ्यांना साधनेमध्ये अतिशय उपयुक्त असं ठरणारा जो विचार आहे, तो गीतार्थ विचार ऐकायला मिळतोय. विचार श्रेष्ठ आहेच, पण सांगणाराही श्रेष्ठ, ऐकणाराही श्रेष्ठ. आणि असं तत्वज्ञान ऐकायला मिळाल्यानंतर माऊलीच्या तोंडातून उत्स्फूर्तपणे सहज असे शब्द निघाले, आजी श्रवणेंद्रिया पाहले. आज सगळी श्रवणेंद्रिय जणू काही उजाडली आहेत. माऊली म्हणतायत, आज श्रवणेंद्रियांचे भाग्यच उदयाला आलेलं आहे. कारण कानातून ते शब्द आत उतरत आहेत. श्रवण हे जे इंद्रिय आहे,
ज्ञानेंद्रियांमधलं महत्त्वाचं इंद्रिय, ज्याच्यातून ज्ञान शब्दरूपानं आत येतं आणि त्या शब्दाचा आशय हृदयामध्ये बिंबतो आणि हृदयात बिंबलेला तो आशय आत असलेल्या अंतःकरणापर्यंत आत्मतत्वापर्यंत पोहोचतो, मुरतो. आणि एकदा तो आशय आत्मतत्वापर्यंत मुरला की आपोआप बाकीचं सगळं नष्ट होऊन जातं. मोह, माया, ममता, इच्छा, वासना, आकांक्षा, सगळे विकार नष्ट होऊन जातात. एवढा सुंदर असा आशय आज ऐकायला मिळालाय. का तर आज श्रवणेंद्रिया पाहले, श्रवणेंद्रियांना आज असं काहीतरी ऐकायला मिळालं की श्रवणेंद्रिय उजाडले. अशा प्रकारचे शब्द मौलींनी वापरले. पाहले शब्दाचा अर्थ आहे उजाडले. श्रवणेंद्रियांना आज उजाडता मिळाली. आज श्रवणेंद्रियांचा उदय झाला. जणू काही सूर्याचा उदय झाल्यावर सगळा अंधार दूर व्हावा, अगदी त्या पद्धतीनं आजपर्यंत या श्रवणेंद्रियानं जे काही ऐकलंय त्या सगळ्यांना जाळणारा, श्रवणेंद्रियांचा जन्म जे ऐकण्यासाठी झालाय ते सर्वश्रेष्ठ असं ज्ञान आज या कानांना ऐकायला मिळालं. कारण ज्या गोष्टीची निर्मिती, उत्पत्ती ज्या कामासाठी झालेली आहे ते काम अर्थात कार्य, कर्म ज्या दिवशी ज्या क्षणी त्या इंद्रियाकडून घडेल तो दिवस त्या इंद्रियासाठी उजाडल्याचा दिवस असेल, प्रभाताचा दिवस असेल, नवचैतन्याचा दिवस असेल. या इंद्रियांचा जन्मच झालाय ब्रह्मज्ञान ऐकण्यासाठी. बाकीच्या शरीरातल्या श्रवणेंद्रियांद्वारा ब्रह्मज्ञान ऐकायचा विचारही मांडला गेलेला नाही. ब्रह्मज्ञान ऐकावं ते मनुष्य शरीरातल्या श्रवणेंद्रियानं. आणि म्हणून आज माणसाच्या जन्माला येऊन या कानाच्या द्वारा व्यवहारातल्या अनेक गोष्टी आपण आजपर्यंत ऐकल्या. निंदा ऐकली, स्तुती ऐकली, प्रापंचिक गोष्टी ऐकल्या, अनुभव ऐकले, सगळं ऐकलं. पण आज ब्रह्मज्ञान ऐकायला मिळतंय. म्हणून आजी श्रवणेंद्रिया पाहले जे येणे गीता निदान देखिले. गीता निधान म्हणजे गीतार्थ रूपी ठेवा. निधान म्हणजे जिथं संपत्ती साठवली जाते ते ठिकाण. गीता निधान या शब्दाचा अर्थ आहे गीता रूपी ठेवा. जे येणे गीता निदान देखील. श्रवणेंद्रियांनी गीता निदान बघितलं. खरं तर श्रवणेंद्रियांचं काम बघणं नाहीये, ऐकणं आहे. पण माऊलींनी ऐकण्याच्या क्रियेला पाहण्याच्या क्रियेमध्ये परावर्तित केलेलं आहे, रूपांतरित केलेलं आहे. आणि या श्रवणेंद्रियांनी आज गीता निदान बघितलं, म्हणजे गीता निदान ऐकलं. आता स्वप्नाची हे तुकले साच्या सरीसे. आता स्वप्नात जणू काही तुकले म्हणजे भासले, खरे झाल्यासारखे. साच्या सरीसे म्हणजे खरं झाल्यासारखं वाटते, जणू काही स्वप्न साकार झाले. एखादी गोष्ट आपण स्वप्नात बघावी आणि तीच गोष्ट प्रत्यक्षात बघावी, दोघांमध्ये फरक आहे. स्वप्नांमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला दिसतात त्या जागेपणी दिसणाऱ्या गोष्टीची सुरुवात आहे, शेवट नाही. स्वप्नात जे येतंय ते जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा ते अंतिमतेला पोहोचलेलं असतं. याचा अर्थ स्वप्नांना कमी किंमत आहे असं नाही. स्वप्न ही सुरुवात आहे आणि प्रत्येक गोष्टीची सुरुवात तरी किमान झाली पाहिजे. चांगल्या गोष्टींची किमान सुरुवात तरी झाली पाहिजे. चांगल्या गोष्टी किमान स्वप्नात तरी आल्या पाहिजेत. देव प्रत्यक्ष दिसेल नंतर, पण आधी स्वप्नात तरी आला पाहिजे. संत प्रत्यक्ष दिसतील नंतर, आधी स्वप्नात तरी आले पाहिजेत. आणि अंतिमता कधी आहे त्या स्वप्नाची, तर स्वप्न जेव्हा सत्यात उतरतं, प्रत्यक्षात जागृत अवस्थेत डोळ्यासमोर दिसतं, अनुभवाला येतं, तेव्हा ते स्वप्न, ते कार्य अंतिम रूपाला येतं. आणि आज या इंद्रियांनी, श्रवणेंद्रियांनी जे स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न जणू काही आज साकार झालेलं आहे.
सत्यात उतरलेला आहे. श्रवणेंद्रियांना काहीतरी अद्भुत ऐकायचा भास व्हावा, काहीतरी अद्भुत ऐकायला मिळावं अशी वासना, इच्छा निर्माण व्हावी आणि त्या भ्रमामध्ये या इंद्रियांनी वावरावं आणि अशा भ्रमात, स्वप्नात वावरणाऱ्या त्या इंद्रियांना प्रत्यक्षपणे गीतार्थ ऐकायला मिळावा, याच्यासारखं दुसरं भाग्य काय असू शकतं. म्हणून आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसत असे. अर्थात आधीच आत्मविचाराचा विषय, त्यातून तो प्रतिपादन करणारे साक्षात भगवान श्रीकृष्ण व ऐकणारा भक्त श्रेष्ठ अर्जुन. साधनेमध्ये जेव्हा आपण शब्दांचा आधार घेतो तेव्हा ते शब्द त्या ताकदीचे असले पाहिजेत. कारण साधनेमध्ये शब्दांना खूप महत्व आहे. असं शब्दांना कोणतंही महत्व नाहीये. शब्द हे यादृच्छिक आहेत, काल्पनिक आहेत, योगायोगातून ते जन्माला येतात. पण त्या शब्दांनाही महत्व आहे. साधनेच्या क्षेत्रात तर शब्दांना देव म्हटले तुकोबारायांनी. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शास्त्रे यत्ने करू. शब्दची आमुच्या जीवीचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका. शब्दांना पारमार्थिक क्षेत्रात खूप महत्व दिलंय सगळ्याच संतांनी. का महत्व दिलंय तर या शब्दांनीच देव दाखवलाय जगाला. शब्दांमध्ये स्वतःची ताकद नसली, शब्दांमध्ये स्वतःचं काही सामर्थ्य नसलं तरी सुद्धा शब्दांना योगायोगानं जे अर्थ मिळालेत ते अर्थ देव दाखवू शकतात. नाहीतर देवाला एरवी काय महत्व आहे. देव आहे म्हणून देवाला महत्व नाही. देव आहे हे कुणाला तरी कळतं म्हणून देवाला महत्व आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणताय, देवा आमुचिया लागे तुझं देवपण, आम्ही आहोत म्हणून तुला देवत्व आहे. अहो अमृताचा साठा आहे, अमृताची नदी आहे, पण ती नदी तिथं आहे हे कुणाला माहीतच नसेल तर त्या नदीचा उपयोग काय, असली काय नसली काय, काय फरक पडतो. नदीच्या असण्याचं महत्व तेव्हाच जेव्हा त्या नदीचं पाणी कुणीतरी पिईल. मंदिराचं महत्व तेव्हा जेव्हा कुणीतरी त्या मंदिराचं दर्शन घ्यायला जाईल. नंतर मंदिर खूप मोठं सुशोभित बांधलंय पण कुणीच दर्शनाला जात नाही, त्या मंदिराची माहितीच नाहीये कुणाला, त्या मंदिराचा काय उपयोग. तसं देव आहे पण त्याच्या असण्याला काय महत्व आहे. देव आहे हे कळलं, देव कुठं आहे हे कळलं, देव कसा मिळतो हे कळलं, देव काय वस्तू आहे, काय अस्तित्व हे कळलं तर देव असण्याला महत्व आहे. आणि देवाचं असणं, देवाचं मिळणं हे शब्दातून कळतं. संतांनी देव दाखवला, कशातून दाखवला, शब्दांमधून दाखवला. म्हणून साधनेमध्ये शब्दांना महत्व आहे. पण कोणत्या शब्दांना महत्व आहे तर ते शब्द आत्मज्ञान देणारे असले पाहिजेत. सत्य असत्य दाखवणारे ते शब्द असले पाहिजेत. विवेकाचं दर्शन घडवणारे ते शब्द असले पाहिजेत. आणि इथं शब्द आहेत गीतार्थाचे. गीतार्थ शब्दांच्या रूपातून साकार झालाय. आत्मज्ञान शब्दांचा आकार घेऊन समोर आलेला आहे. म्हणजे शब्दांनाही वैभव प्राप्त झाले. एरवी शब्द व्यवहारातही येतात पण ते शब्द आज व्यवहारातला अर्थ दाखवत नाहीयेत, गीतार्थ दाखवतायत, आत्मज्ञान दाखवतायत. म्हणून आत्मज्ञान दाखवणारे शब्द हे श्रेष्ठ शब्द आहेत. साधकांसाठी हे शब्द पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, साधनीय आहेत. या शब्दांची पूजा केली पाहिजे, या शब्दांचं आचरण केलं पाहिजे, या शब्दांची सेवा केली पाहिजे.
कारण हे शब्द साधनेला गती देणार आहेत, प्रगती करणार आहेत साधनेची. म्हणून शब्दही श्रेष्ठ आहेत, कारण हे शब्द गीतार्थ सांगतायत. पण हा गीतार्थ सांगणारे शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडलेत हेही अजून महत्वाचं आहे. शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडलेत? आधीची विवेकाची गोठी. याच्यामध्ये विवेकाची गोठी म्हणजे गोष्ट सांगितलेली आहे, विवेक सांगितलेला आहे, सत्य असत्य, सार असार, खरं खोटं, ब्रह्म माया, प्रकृती पुरुष, या सगळ्यांचं वर्णन याच्यामधून सांगितलंय. विवेकाची गोठी याच्यात सांगितलेली आहे. गीतार्थ म्हणजे विवेकाची गोष्ट, काय करावं काय करू नये याची गोष्ट म्हणजे गीता, म्हणजे विवेक. आधीची विवेकाची गोठी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. जगाचा मालक जो आहे तो स्वतः ही गोष्ट सांगतोय, हा गीतार्थ सांगतोय. भगवान श्रीकृष्ण परमात्मा, ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्याच्यामध्ये आहे. ब्रह्मरूपत्वाचं साक्षात रूप, अक्रियाचं क्रियाशील रूप, निर्गुणाचं सगुण रूप, अबोलाचं बोलकं रूप म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. ते सांगू लागलेत. प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी. एकतर शब्द श्रेष्ठ आहेत, शब्द सर्वश्रेष्ठ आहेत, कारण ते गीतार्थ सांगणारे आहेत. आणि हा गीतार्थ ज्या शब्दातून बाहेर पडतोय ते शब्द कुणाच्या तोंडून बाहेर पडतायत? तर श्रीकृष्ण जगजेठीचा. म्हणजे सांगणाराही श्रेष्ठ आणि भक्तराजू किरीटी परिचत असे, आणि ते शब्द ऐकणाराही तितकाच श्रेष्ठ. अर्जुन ते ऐकतोय, भक्त शिरोमणी अर्जुन, महापुण्यवान, महापराक्रमी, भगवंताचा अतिशय जिव्हाळ्याचा सखा, भगवंताचं प्रेम ज्याच्यातून मूर्त रूपाला आलंय तो अर्जुन ऐकायला लागला. ऐकणाराही श्रेष्ठ, सांगणाराही श्रेष्ठ, सांगितला जाणारा विषयही श्रेष्ठ. आणि जिथं या तीन श्रेष्ठांची त्रिपुटी एकत्र येते आणि ते शब्द कानावर पडतात, तर ते शब्द ज्याच्या कानावर पडतात ते इंद्रिय किती श्रेष्ठ असते. म्हणून आधी इंद्रियांचं कौतुक केलं, इंद्रियांच्या नंतर त्या इंद्रियांना जे शब्द कानावर पडतायत त्या शब्दांचं कौतुक केलं, ते शब्द ज्याच्या तोंडून निघतायत त्याचं कौतुक केलं, आणि ते शब्द ज्याच्या आत कानावर पहिल्यांदा आदळले त्यांचंही कौतुक केलं. आता हे जे काही घडलंय ह्याला इतिहास साक्षी आहे. याला महाभारताची ती युद्धभूमी साक्षीदार आहे, कुरुक्षेत्र भूमी याला साक्षीदार आहे. आता या सगळ्या प्रसंगाकडे बघितल्यावर माऊलींना सहज स्वाभाविकपणे काही दृष्टांत आपोआप सुचलेत, आणि त्या दृष्टांताच्या आधारे या प्रसंगाचं पुढं माऊली वर्णन करतायत. जैसा पंचमा लापू सुगंधू की परिमळू आणि सुस्वादू, तैसा भला जाहला विनोदू कथेचा. अर्थात जसा सप्तस्वरातील पंचम स्वर ऐकण्यास मिळावा व तो सुगंध, परिमळ व माधुर्य यांनी युक्त असावा, तसाच या कथेचा प्रसंग मोठा बहारीचा झालाय. माऊलींना कोणत्या कोणत्या विषयांचं ज्ञान होतं, कमाल वाटते. जैसा पंचमाला पू सुगंधू, माऊलींनी किती सुंदर कल्पना केली. माऊलींची कल्पना बघा, माऊलींची प्रतिमा बघा. पंचम आलापू, ज्याला संगीताची जाण आहे त्याला ही गोष्ट माहिती आहे की संगीतामध्ये सप्त स्वर असतात. सा रे ग म प ध नी आणि पुन्हा सा येतो. 7 स्वर, सप्त स्वर आपण त्याला म्हणतो. याच्यामध्ये पंचम स्वर आहे सगळ्यात मध्ये. सा रे ग म प, नंतर ध आणि नी 2च स्वर येतात. पण हा जो पंचम स्वर आहे, हा पंचम स्वर हा संगीतातला समाधीचा स्वर मानला जातो.
मध्यमा आणि पंचम यांना संगीताच्या क्षेत्रात एक वेगळं महत्व आहे. या दोन स्वरांना सा ही सुरुवात आहे, प्रस्तावना आहे, प्रास्ताविक आहे, संगीताच्या आराधनेला सुरुवात झालेली आहे. रे ऋषभ, थोडा माहोल तयार झालाय संगीताचा. मग ग आलाय गांधार, त्या संगीताच्या वातावरणात गाणारा रमलाय, आजूबाजूचं वातावरण संगीतमय झालंय. मध्यम हा धागा आहे, पंचम ही समाधी आहे. म म्हणजे मध्यम, प म्हणजे पंचम, पंचम आलापू. आणि मग त्या समाधीतून बाहेर यायचंय. ध आणि नी आणि सा, सा म्हणजे पुन्हा तुम्ही मूळ रूपाला पुन्हा पोहोचलात, पण एका उच्च अवस्थेत जाऊन खाली उतरलात. म्हणून पंचम नंतर ध आणि नी निषाद, आणि मग पुन्हा सा, पुन्हा आपल्या मूळ रूपावर आलात. हा जो पंचम आहे त्याला संगीताच्या क्षेत्रामध्ये समाधीचा स्वर म्हणतात. माऊली सांगतायत त्या सगळ्या सप्तसुरांमध्ये समाधीचा स्वर म्हणजे पंचम. आम्ही जेव्हा संगीताचा सराव करतो तेव्हा सा सा आणि पंचम हे तीन स्वर जर तुम्ही पेटीवरती दाबले तर सगळे स्वर त्याच्यामध्ये मिसळतात. खरं तर सा सा हे एकच स्वर आहेत, पण त्या दोन स्वरांमध्ये जेव्हा पंचम मिसळतो तेव्हा ते तीन स्वर सगळ्या 7 सुरांना दिग्दर्शित करतात, सुचवतात. गायकाला बाकीचे स्वर वाजवायची गरज नाही. जो खरा संगीताचा जाणकार आहे किंवा ज्याला संगीताचा सराव आहे तो फक्त पंचम आणि 2 सा हे तीनच पत्त्या दाबतो आणि त्यातून त्याला सगळे स्वर आपोआप सापडतात. पहिली अवस्था आहे, शेवटची अवस्था आहे आणि मधली समाधी आहे. म्हणून पंचम स्वराचं कौतुक माऊली करतायत. जैसा पंचमा लापू, पण तो कसा आहे सुगंध. एकतर सर्वश्रेष्ठ असा तो स्वर आणि त्या सर्वश्रेष्ठ स्वराला सुगंध मिळाला. संगीत हे कानाचं खाद्य आहे, कानाच्या उपभोगाचा विषय आहे संगीत. संगीत खायची गोष्ट नाहीये, दोन्ही अर्थाने घ्या. संगीत ही खायची गोष्ट नाही, पण विनोदाने म्हणतो ना खायची गोष्ट नाही, म्हणजे प्रयत्नपूर्वक मिळवावं अशी ती गोष्ट आहे संगीत. पण संगीत ऐकायची गोष्ट आहे, खायची गोष्ट नाही. पण माऊलींनी इथं संगीताला खाण्याची आणि त्याचबरोबर सुगंधाची पण उपमा दिली. पंचमालापू सुगंधू, पंचमालापही आहे आणि तो सुगंधितही आहे, म्हणजे नाकाला आनंद देणारही आहे. नाहीतर संगीताचा नाकाशी काही संबंध नाही तसा. संगीताचा आनंद कानाला मिळणार आहे, पण माऊली सांगतायत या संगीताचा आनंद सुगंधित असं ते संगीत असल्यामुळं, त्या संगीतात सुगंधही असल्यामुळं पंचमालापू सुगंधू, पंचम स्वरही आहे आणि त्या स्वरात सुगंधही मिसळलेला आहे. किंवा की परिमळू आणि सुस्वादू. परिमळ म्हणजे सुवास आणि सुस्वादू म्हणजे माधुर्य, म्हणजे गोड, म्हणजे कानाला आनंद देणारही आहे आणि जिभेलाही आनंद देणार आहे. कारण बघा विषय असे आहेत, जे विषय कानाला आनंद देतात ते विषय बाकीच्या 4 इंद्रियांना आनंद देत नाहीत. जे इंद्रिय तुम्ही निवडलंय त्याला आनंद देणारे विशिष्ट विषय आहेत. कानाला ज्यांनी आनंद दिला ते डोळ्याला देणार नाहीत, तोंडाला देणार नाहीत, नाकाला देणार नाहीत, त्वचेला देणार नाहीत. त्वचेला आनंद देणारे जे विषय आहेत ते डोळ्याला, कानाला, जिभेला आनंद देणार नाहीत. प्रत्येकाचे विषय वेगवेगळे आहेत. तुम्हाला गोड पदार्थ आवडतो तर जिभेनंच खा, गोड पदार्थ आवडतो म्हणून डोळ्यात टाकू नका, डोळे खराब होतील. प्रत्येकाचे विषय ठरलेले आहेत. पण माऊली सांगतायत आज योग असा आलेला आहे की वेगवेगळ्या इंद्रियांना तृप्ती देणाऱ्या एकच गोष्टी, एकच विषय सगळ्यांना आनंद देतो.
जणू काही पंचम स्वर आणि सुगंध यांचं एकत्रीकरण व्हावं किंवा सुगंधाचं आणि सुस्वादाचं एकत्रीकरण व्हावं. नाकाला आनंद देणारा परिमळ सुगंध आणि जिभेला आनंद देणारा सुस्वाद या दोन्ही गोष्टी एकत्र याव्यात, दोघांचा एकत्रितपणे आनंद मिळावा. तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. इथं विनोदू शब्द सकारात्मक अर्थानं माऊलीने वापरलाय. तैसा भला जाहला विनोदू. विनोदू म्हणजे योगायोग, एक घटना इथं घडलेली आहे, कोणती तर कथेचा आई. तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. ही जी कथा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची, अर्जुनाची, महाभारताची, युद्धाची ही जी कथा आहे, ती कथा एक असा योगायोग आहे, असा वेगवेगळ्या घटनांचा संगम आहे की जणू काही सुगंध आणि सुस्वाद एकत्र यावा, पंचमालाप आणि सुगंध एकत्र यावा. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची, हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. अर्थात श्रोत्यांच्या दैवाची थोरवी काय वर्णन करावी. त्यांची जपतपे सर्व फळास येऊन त्यांना जणू काय अमृताची गंगाच प्राप्त झाली. किती भाग्याची गोष्ट असेल की ज्यांना ही गीता ऐकायला मिळते. जी गीता आत्मज्ञान सांगणारी आहे, थेट आणि स्पष्ट सांगणारी आहे, आत्मज्ञानाच्या प्रवासात निर्माण होणाऱ्या शंकांचंही समाधान करणारी आहे. साधना करताना येणाऱ्या शंका, कुशंका, तर्क, कुतर्क यांचं समाधान, सांत्वन करत करत आपल्याला ब्रह्मज्ञानापर्यंत नेणारी आहे अशी गीता. सांगणारे कृष्ण, ऐकणारा अर्जुन, ज्याच्यामध्ये पंचमालाप आणि सुगंध आहे, ज्याच्यामुळे सुगंधाबरोबर सुस्वाद आहे, अशा गोष्टी जर ऐकायला मिळत असतील तर दैवाची कशी काय आगळीक असेल. कैसी आगळीक दैवाची. दैव म्हणजे प्रारब्ध, भाग्य, नशीब. आगळीक म्हणजे थोरवी. या नशिबाचं किती मोठेपण आहे, किती थोरवी आहे, किती श्रेष्ठता आहे या नशिबाची. ज्यांना ज्यांना हे ऐकायला मिळतंय त्यांचं नशीब किती भाग्यवानाचं असेल, किती श्रेष्ठ नशीब असेल त्या लोकांचं. कैसी आगळीक दैवाची, जे गंगा जोडली अमृताची. अमृताची जणू काही गंगा आपल्याला मिळालेली आहे. नाहीतर या जगामध्ये, या विश्वामध्ये किती शब्द कानावर पडतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती या कानाला ऐकावं लागतं, काय काय ऐकावं लागतं. आणि अशा या सगळ्या ऐकण्यात कंटाळलेली ही कानं आज गीतार्थ ऐकतायत. म्हणजे या कानांना जणू काही अमृताची गंगा जोडलेली आहे. एकतर गंगा आणि दुसरी अमृताची. एकतर गंगाच अमृत आहे, गंगेचं पाणीच अमृत आहे. गंगेच्या पाण्याला अमृताची उपमा दिली जाते, कारण गंगेचं पाणी त्या दर्जाचं आहे. ते पावित्र्य, ती शुद्धता, तो अधिकार आहे, ते तेज आहे गंगेच्या पाण्यात. आणि ती गंगाच अमृताची आहे. पुन्हा दोन उपमा एकत्र जोडल्या, गंगा आणि अमृत. जे गंगा जोडली अमृताची, का हो का जपतपे श्रोतयांची फळाली. या ऐकणाऱ्यांनी खरंच काहीतरी पुण्य केलं असेल. पुण्य करणं वेगळं आणि पुण्य फळणं वेगळं. बरेच जण पुण्य करतात, पण केलेलं कर्म फळायला वेळ लागतो. जेवण बनवणं वेगळं आणि जेवण खाणं वेगळं. अनेक जण जेवण बनवतात. जेवण बनवणारा उपाशी असू शकतो, तृप्त खाणारा होतो. थोडंसं नीट समजून घ्यायचं आहे हा विषय. अनेक जण आयुष्यामध्ये सत्कर्म करत असतात, पण सत्कर्म करत करत त्यांच्या वाट्याला दुःख येतात, यातना येतात, संकट येतात, संघर्ष येतो. याचा अर्थ ते जेवण बनवतायत, अजून खायला मिळत नाहीये. कर्म करतायत. कर्म म्हणजे फळाचा कच्चा माल आहे. उद्या फळ मिळेल. करा, संघर्ष करा. संघर्ष करत करतही साधना सुरू ठेवा. दुःखातही साधना करा, करत राहा. कारण दुःख येऊन जातील,
साधना चालू राहिली की ती फळेल. आज आपण जी साधना आत्ता करतोय ही लगेच फळेल असं नाही, पण फळेल एवढं नक्की. आज तुम्ही सत्कर्म करताय याचा अर्थ लगेच तुम्हाला त्या सत्कर्माचं फळ मिळेल असं नाही. जेवण खात खात, जेवण करत करत कुणी जेवण बनवत नाही. जेवण बनवण्याची प्रक्रिया आधी आहे, जेवण करण्याची प्रक्रिया नंतर आहे. जेवण करताना भुकेले असू शकता. जेवण करताना भूक लागली याचा अर्थ मी जेवणच बनवणार नाही, कारण जेवण बनवून माझी भूक मिटत नाही असं म्हणून चालणार नाही. भूक मिटवायची आहे तर भुकेलं असूनही जेवण बनवायची क्रिया चालू ठेवावी लागेल. कारण तुमची भूक जेवण बनवण्याची क्रियाच भागू शकेल. जर जेवण बनवताना माझी भूक शांत होत नाही असं म्हणून जेवणच बनवणं थांबवलं तर तुमची भूक शमवण्याचा दुसरा मार्ग नाही. तुम्हाला जे काही आयुष्यात हवंय ते मिळवण्यासाठी साधना सुरू करा. साधना सुरू केली म्हणजे तुम्हाला हवं ते मिळेल असं नाही. तुम्ही साधना करताय म्हणजे तुम्हाला जे हवंय ते मिळवण्याची प्रक्रिया सुरू करताय. तो पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया सुरू करताय. त्या दिशेनं सगळ्या ब्रह्मांडाला तुम्ही प्रेरित करताय. जे तुम्हाला हवंय ते मिळवण्यासाठी सगळी सृष्टी कामाला लावताय म्हणजे तुम्ही साधना करताय. आणि तुम्ही कामाला लावलात म्हणजे ती प्रक्रिया कामाला लागली. प्रक्रिया कामाला लागली म्हणजे अंतिमतेला पोहोचली असं नाही. प्रक्रियेला वेळ लागली, पण ती प्रक्रिया जेव्हा अंतिमतेला पोहोचेल, जेवण जेव्हा संपूर्णपणे बनून तयार असेल, तेव्हा भूक भागवण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि तेव्हा तृप्तीची सुरुवात होईल आणि मग तृप्ती होईल. आणि आज तो गीतार्थ ऐकायला मिळालाय. गीतार्थ ऐकायला मिळालाय म्हणजे जेवण मिळतंय, जेवण करायला मिळतंय. जेवण करायला मिळतंय याचा अर्थ जेवण बनवलंय आधी. आज ते फळलंय, आज ते खायला मिळतंय. भगवंत गीता सांगतायत, अर्जुन गीता ऐकतोय आणि सांगितली जाते ती गीता हे ऐकायला ज्या श्रोत्यांना मिळतंय, माऊली सांगतायत जणू काही त्या श्रोत्यांची जप तप आज फळाला आलेली आहे. त्यांनी जे काही जप तप आयुष्यामध्ये जी काही साधना केली असेल ती साधना आज फळलेली आहे आणि म्हणून त्यांना ही गीता ऐकायला मिळते. हो का जप तपे श्रोतयांची फळं आली. आज त्या साधनेचं फळ या गीतार्थाच्या रूपानं त्यांच्या हातामध्ये येतंय. आता इंद्रिय जाता घवे ती श्रवणाचे घर रिगावे, मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. पुढं माऊली म्हणतायत, आता सर्व इंद्रिय समुदायांनी कानांचे ठिकाणी वास्तव्य करून भगवद्गीता रूपी श्रीकृष्णार्जुन संवादाचे सुख भोगावे. जेवण वाढलंय तर आता मन लावून जेवण केलं पाहिजे. जेवताना फक्त जेवलं पाहिजे. जेवताना दुसरी गोष्ट कोणतीही करायची नाही. साधना ही कधी कधी करायची नसते. आयुष्य हीच एक साधना झाली पाहिजे. साधकाचं बसणं, साधकाचं उठणं, साधकाचं बोलणं, साधकाचं जेवणं, साधकाचं प्रत्येक गोष्ट करणं, क्रिया करणं ही साधनाच असली पाहिजे. मी आराधनेला बसेल तेव्हाच साधना माझी सुरू राहील असं नाही. तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात, तुमच्या चालण्यात प्रत्येक गोष्टीत साधना असली पाहिजे. तुमच्या जेवणातही साधना असली पाहिजे. जेवणही ही एक साधना आहे. कारण तुम्हाला जे मिळतंय ते सहज मिळत नाहीये. तुम्ही जो काही अन्नाचा घास खाताय, चपाती खा, भाकर खा, भात खा, भाताचा एक घास तयार होण्यासाठी जो तांदूळ तयार झालाय तो तांदूळ कोण्यातरी शेतकऱ्यानं कित्येक महिन्यांपूर्वी पिकवलाय. त्याची राखण केली, उन्हा पावसात त्या धान्याचं, त्या शीतांचं संरक्षण केलंय. तो कापलाय, त्यातले धान्य बाजूला केलेत, त्या धान्यातला कोंडा बाजूला केलाय आणि मग ते दाणे आलेत. ते दाणे त्यानं परिश्रम करून मिळवलेत आणि त्या परिश्रमाचा मोबदला मिळावा म्हणून कुणाला तरी दिलेत.
ते दुकानदाराकडे गेले असते. दुकानदाराने मेहनतीने ते 4 तांदळाचे दाणे आपल्या दुकानात कित्येक दिवसांपासून ठेवलेत, कुणीतरी यावेत घेऊन जावेत म्हणून. मग तुम्ही गेला असाल, ते तांदूळ घेऊन आला असाल आणि तेच नेमके 4 तांदळाचे दाणे जे तुमच्या नशिबात होते ते नेमके तुमच्या कुणाच्या तरी पातेल्यात शिजले आणि नेमके तेच तुमच्या ताटात आले आणि तो घास तुम्ही नेमका घेतलाय आणि तुम्ही तो खाताय. विचार केला तर एक अन्नाचा घास तुमच्या पोटात चालण्याकरता घालण्याकरता या सृष्टीनं, या सगळ्या प्रकृतीनं कित्येक परिश्रम केलेले आहेत, खूप मेहनत घेतली, कित्येक लोकांना कामाला लावले, तेव्हा कुठं एक घास तुमच्या पोटात शिरलाय. पाणी तुमच्या पोटात गेले, ते पाणीही सहज आलेलं नाही. या पृथ्वीनं कित्येक वर्ष त्याला आत साठवलंय. ते भूगर्भातलं ते पाणी बाहेर येण्यासाठी कुणीतरी प्रयत्न केलेत, नदीनं प्रयत्न केलेत, कुणीतरी ते पाणी तुम्हाला मिळावं म्हणून पाईपलाईन केली असेल, विहिरीतून आलं असेल, कुठं नाही, काही सहज आलेलं नाहीये ते पाणी. आणि मग कुठं थेंबर पाणी तुमच्या पोटात गेले आणि मग तुमच्या शरीराचं भरण पोषण होत आहे. सगळी प्रकृती तुम्हाला जगवण्यासाठी धडपडते. म्हणून या भावनेनं जो जेवण करतो तो जेवणातूनही पूजा करतो. त्याचं जेवणही एक साधन असते, त्याचं जेवणही एक कृतज्ञतेचं प्रतीक असते. त्या प्रत्येक घासाकडे त्या भावनेतून तो जेवण करत असतो. यज्ञशिष्टाशीन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषय, आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं, ते विस्तारानं बघितलं. त्यामुळे पुन्हा आपल्याला तिकडे जायचं नाही. पण अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणी जे यज्ञ कर्म, या भावनेनं ते जेवण केलं तर जेवण सुद्धा साधन आहे. आणि म्हणून माऊली आता सांगतायत, हा अतिसो अतिप्रसंगी, जेवण करायला बसल्यावर बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून द्याव्यात, फक्त जेवण करावं. तसं आता गीता ऐकायला बसलोय, मी सांगतोय, तुम्ही ऐकताय, सांगणाऱ्यानं फक्त सांगावं. आता बाकी कोणत्याच गोष्टी मनात घ्यायच्या. मी कोण, बोलणारा कोण, माझ्या मागे काय व्याप आहेत, काय करून मी इथं आलोय, हे झाल्यावर मी काय करणार आहे, काही नाही. आता फक्त साधना, आता फक्त ज्ञानेश्वरी ऐकायची, फक्त ज्ञानेश्वरी सांगायची. हा अतिसो अतिप्रसंगी. त्याच्या आधीची उभी आहे, आता इंद्रिय जाता घवे ती श्रवणाचे घर रिगावे. आता सगळ्या इंद्रियांनी आपापली कामं टाकून द्यावीत. डोळ्यांनी कामं टाकून द्यावीत बघण्याची, जिभेनं काम टाकून द्यावं चवीची, डोळ्यांनी काम टाकून द्यावं बघण्याचं, त्वचेनं काम टाकून द्यावं स्पर्शाचं, आणि सगळ्यांनी एकेंद्रिय होऊन श्रवणाच्या ठिकाणी एकाग्र व्हावं. आता इंद्रिय जात आगावे, सगळ्या इंद्रियांनी तीही श्रवणाचे घर रिगावे, सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरात जावं. किती सुंदर कल्पना आहे, काय अद्भुत कल्पना आहे माऊलीची. एखाद्या प्रतिभावान, दैवी प्रतिभावान विभूतीलाच सुचू शकतं. सगळ्या इंद्रियांनी श्रवणाच्या घरात जायचं. आपल्याकडे ज्याच्याकडे विशेष कार्यक्रम असतो त्याच्या घरी आपण सगळे जातो. म्हणजे एखाद्या मित्राच्या घरी लग्न आहे, सगळे मित्र त्याच्या घरी जातात का, त्याच्या घरात विशेष असं काहीतरी आहे. तसं आज श्रवणेंद्रियांच्या घरी मेजवानी आहे. श्रवण नावाच्या इंद्रियाच्या घरी उत्सव आहे, महोत्सव आहे. आणि त्या महोत्सवामध्ये बाकीच्या त्याच्या सगळ्या बांधवांनी, सगळ्या बाकीच्या इंद्रियांनी त्याच्याकडे जायचंय, त्याच्या घरी जायचंय. आता इंद्रिय जाता गवे ती श्रवणाचे घर रिगावे, श्रवणाच्या घरात त्यांनी यावं. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे, मग संवाद सुख. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन यांच्या संवादातून अनुभवाला येणारं सुख म्हणजे संवाद सुख, आणि म्हणजेच गीताख्य, गीतेचं आख्यान, गीतेची कथा. आणि ती या अवस्थेतून, भूमिकेतून ऐकावी. हा अतिसो अतिप्रसंगे सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. मध्येच श्रोत्यांनी ज्ञानोबारायांनी काहीतरी सूचना केलेली आहे. त्याचा अर्थ असा दिलाय बघा. तेव्हा निवृत्तीनाथ आदी श्रोते मंडळी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाली, हा अप्रासंगिक पाल्हाळ आता कमी करून श्री कृष्णार्जुन संवाद रूपी कथाच आम्हाला सांग. तर त्या सगळ्यांनी सांगितलं, हा अतिसो अतिप्रसंगे. अतिसो म्हणजे पाल्हाळ, अतिप्रसंगे म्हणजे अप्रासंगिक. हे आम्हाला बाकी काही सांगू नको.
गीतेचं महात्म्य सांगायची गरज नाही. सांगणारा कोण आहे, ऐकणारा कोण आहे, गीतेचं श्रेष्ठ हे काय नको सांगू. हे अतिसो सगळं पाल्लाळ आहे, विषयांतर आहे. हे सगळं अतिप्रसंगे अप्रासंगिक आहे, हे सांगण्याची गरज नाही. हे ऐकायला आम्ही इथं बसलो नाहीत. सांडोनी कथाची ते सांगे, हे सगळं सोडून देऊन फक्त कथा आम्हाला सांग. कोणती? जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. कृष्ण आणि अर्जुन हे दोघे जे एकमेकांना बोलत होते तेच मला सांग, असं अर्थात दिलंय. आणखी एक अर्थ इथं येतो, तो मला सांगायचा आहे. कोणता अर्थ तुम्हाला घ्यायचा आहे तो बघा. एक अर्थ असाही आहे की असं निवृत्तीनाथादी श्रोते मंडळींनी म्हणण्यापेक्षा असं धृतराष्ट्र म्हणाला असावा संजयाला. कारण संजयही मध्ये मध्ये बोलत असेल ना की बघा धृतराष्ट्रा राजे, कृष्ण परमात्मा वर्णन करतायत, अर्जुनासारखा ऐकतोय, गीतेसारखं ब्रह्मज्ञान सांगितलं जातंय, आणि धृतराष्ट्र म्हणतोय हे कशाला मला सांगतोय, मी तुला थोडीच हे विचारलंय, हे ऐकण्यासाठी थोडी मी इथं बसलोय. असाही अर्थ असू शकतो. अनेक ठिकाणी तसंही वर्णन केलेलं आहे. आपण पहिल्या अध्यायातही बघितलं आपण ते सगळं, की पहिल्या अध्यायाच्या शेवटी धृतराष्ट्राची जी भावना आहे की मोजकं जे घडलंय ते मला सांग, बाकीचं काही नको. हा अतिसो अतिप्रसंगी सांडोनी कथाची ते सांगे, जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते. मग ते दोघं एकमेकांना काय बोलले तेवढीच गोष्ट फक्त आम्हाला तुम्ही सांगा, असं ज्ञानोबारायात नाही, श्रोते मंडळी म्हणाली असेल. तेवेळी संजयो म्हणे राया ते, अर्जुनो अधिष्ठिला दैव गुणे, जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतू असे. अर्थात त्यावेळी संजय राजा धृतराष्ट्रास म्हणाला, अर्जुन खरोखरच भाग्यवान म्हणायचा, कारण तो सात्विक गुणांनी अधिष्ठित झाला असल्यामुळे भगवान श्रीकृष्ण त्याच्याशी फारच प्रेमाने बोलले. जे माऊली बोलले तेच परत संजय धृतराष्ट्राला बोलले. माऊली श्रोत्यांना जे बोलले तेच संजय धृतराष्ट्राला बोलला, असंही माऊलीच म्हणाले. त्यावेळी संजयो राया ते म्हणे, संजय रायाला अर्थात राजाला म्हणजे धृतराष्ट्राला म्हणाला, अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे. काय म्हणाले संजय धृतराष्ट्राला? की अर्जुन दैवगुणानं अधिष्ठिलेला आहे. अधिष्ठिला म्हणजे आश्रय केला. सगळ्या दैवी गुणांनी अर्जुनाच्या मध्ये आश्रय केलेला आहे. सगळे दैव गुण अर्जुनामध्ये शिरलेले आहेत, अर्जुनामध्ये वसलेले आहेत, बसलेले आहेत. आणि म्हणून जे अतिप्रीती श्रीनारायणे बोलतो असे, आणि म्हणूनच जणू काही एवढ्या प्रेमानं भगवंत अर्जुनाला बोलतायत. एकतर भगवंताचं बोलणं, एकतर प्रेमानं बोलणं, आणि हे अर्जुनाच्या वाट्याला आलं. अर्जुन किती दैवगुणी आहे, किती भाग्यवान आहे. का भाग्यवान आहे? जे न संगेची पितया वसुदेवासी, जे न संगेची माते देवकीसी, जे न संगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत. का भाग्यवान आहे अर्जुन? कारण जे गुह्य ज्ञान श्रीकृष्णांनी आपला पिता वसुदेव, माता देवकी व बंधू बलराम यांनाही सांगितले नाही, ते त्यांनी अर्जुनास सांगितले. विचार करा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मुलगा झालाय, ज्याचं बाळ झालंय, ज्याचा पुत्र झालाय, तो किती भाग्यवान असेल. ते वसुदेव किती भाग्यवान असतील, ज्यांच्या पोटी भगवंत जन्माला आलेत. तो वसुदेव किती भाग्यवान असेल. ती आई किती भाग्यवान असेल, जिनं तो गर्भ, भगवंताचा गर्भ आपल्या पोटात 9 महिने ठेवलाय, 9 महिने पोटात साठवलाय. ती आई किती भाग्यवान असेल. तो भाऊ किती भाग्यवान असेल की ज्या गर्भात भगवंत राहिले, त्याच गर्भात ज्याला राहायला मिळाले. तो भाऊ किती भाग्यवान असेल, श्रीकृष्ण जिथं राहिले त्याच्या बरोबर ज्याला राहायला मिळाले. हे तिघं किती भाग्यवान असतील. पण या तिघाही भाग्यवानांना जे भाग्य मिळाले नाही, ते भाग्य अर्जुनाला मिळाले. म्हणून जे न संगेची पितया वसुदेवासी, जे अर्जुनानं कधी वसुदेवालाही सांगितलं नाही. मी मागे एकदा ही गोष्ट सांगितली. वसुदेवाला आयुष्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये एक चिंता सतावत होती की माझा मुलगा
अशी ज्या जगाला ज्याची ओळख आहे तो श्रीकृष्ण. सगळं जग त्याला जगद्गुरु म्हणतं. कृष्ण वंदे जगद्गुरु. त्याला देव म्हणतं, देवाचा अवतार म्हणतं. त्याच्या नुसत्या दर्शनानं मोक्ष मिळतो. पापी लोक सुद्धा ज्याच्या दर्शनानं तृप्त होतात असा श्रीकृष्ण माझा मुलगा आहे. सगळ्या जगाला त्यानं मोक्ष दिलाय. सगळ्या जगाचा उद्धार करण्याची ताकद त्याच्यात आहे. आणि माझा मुलगा असून मलाच त्याच्याकडून काही मिळत नाहीये, माझाच उद्धार होत नाही. माझ्या पोटी जन्माला आलेलं बाळ जगाचा उद्धार करते आणि मलाच काही मिळत नाहीये. ही खंत वसुदेवांच्या अंतःकरणात होती. त्यांनी नारदांना बोलून दाखवली आणि ही गोष्ट भगवंताला कळली. आणि मग भगवंतांनी वसुदेवाला आत्मज्ञान सांगितलं आणि त्यांचा उद्धार झाला. तोपर्यंत सांगितलेली नव्हती, अर्जुनाच्या नंतर सांगितली. जे न संगेची पितया वसुदेवासी. जे आत्मज्ञान वसुदेवाला सुद्धा भगवंतानं सांगितलं नव्हतं. जे न संगेची माता देवकीसी. देवकी माता जिनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्या गर्भामध्ये वाढवलं, पोटामध्ये वाढवलं. किती भाग्यवान असेल ती आई, जिनं भगवंताला एवढं आत ठेवून सांभाळले. त्याची हालचाल जिनं टिपलेली आहे. त्या ब्रह्मांड नायकाची पहिली हालचाल जिच्या अनुभवाला आली. किती भाग्यवान असेल ती माता देवकी. पण त्या देवकी मातेलाही भगवंतानं हे ज्ञान दिलं नाही. न देण्याची कारणं वेगळी आहेत. कारण काय आहेत तर देवकी आणि वसुदेवांनी भगवंताच्या सगुण रूपाची मागणी केली म्हणून त्यांच्या पोटी भगवंताचा अवतार झाला. त्यांची जी साधना आहे त्या साधनेचं फळ जे त्यांना अपेक्षित होतं ते फळच सगुणाचं होतं. आणि सगुणाच्या फळाची अपेक्षा केल्यावर निर्गुणाचं फळ कसं देता येईल. आत्मज्ञान म्हणजे निर्गुणत्व. आणि ज्यांना या निर्गुण तत्वाची अपेक्षा नाही त्याला भगवंत निर्गुण तत्व का सांगतील. म्हणून सांगितलं नाही वसुदेवाला, म्हणून सांगितलं नाही देवकीसी. जे न संगेची बंधू बळीभद्रासी. भाऊ बळीभद्र बलराम त्यांना सुद्धा जी गोष्ट सांगितली. आधीच्या राम अवतारामध्ये लक्ष्मण होते, छोटे होते, लहान असल्यामुळं राम अवतारामध्ये लक्ष्मणाला काही बोलता आलं नाही. वनवासाला चला चला, एकटं चला चला. जे प्रभू रामचंद्रजी सांगणार ते लक्ष्मण ऐकणार. पूर्ण रामायणामध्ये तेच तुम्हाला बघायला मिळेल. राम प्रभूच्या कोणत्याही शब्दाला लक्ष्मण कुठंच आडवे गेलेले नाहीत. म्हणून लक्ष्मणाला खूप त्रास झाला. शेषाचा अवतार आणि शेषाला राग लवकर येतो, सापाला राग लवकर येतो, फुसकन लगे फणा काढतो. एवढा राग असूनही सगळं रामाचं ऐकावं लागतं, खूप सहन करावं लागलं. केलं सहन. अवतार संपल्यावर दुसरा अवतार जेव्हा घ्यायचा प्रस्ताव शेषनागाकडे गेला तर देवानं एक अट ठेवली, शेषनागाने एक अट ठेवली. म्हणे देवा मागच्या अवतारात खूप त्रास झाला मला. काय म्हणे माझ्या सगळ्या विरोधात तुम्ही वागत होता, मला पटत नव्हतं ते सगळं तुम्ही करत होतात. लहान असल्यामुळे काही बोलता येत नव्हतं, मुकाट्यानं सगळं केलं. आता जन्माला जर यायचं असेल एकत्र तर आता मी मोठा होणार, तुम्ही लहान बनायचं, मी सांगणार तुम्ही ऐकायचं. देव म्हणाले ठीक आहे. आणि म्हणून बळीभद्र मोठे आणि श्रीकृष्ण लहान. सगळं बळीभद्राचं ऐकायचं असं देवाने ठरवलं. ते ऐकायचे, पण जे ऐकायचे तसं करायचे नाहीत हा विषय वेगळा. पण ऐकायचे सगळं कानाने, कारण कोणतंही काही करायचं झालं तर बळीभद्राचा सल्ला ते घ्यायचे. पण त्या बळीभद्राला सुद्धा हे गुह्य गीता ज्ञान भगवंतानं सांगितलेलं नव्हतं. त्याची पुन्हा कारणं वेगळी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत, असं गुह्य ज्ञान अर्जुनाला भगवंत बोलता येतं. जे लक्ष्मी एवढी जवळीक परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, आजी कृष्ण स्नेहाचे बीक यातेच याती. अर्थात नित्य सन्निध असलेल्या लक्ष्मी देवीलाही हे प्रेमसुख प्राप्त झाले नाही. इतका अर्जुन आज श्रीकृष्ण कृपेला पात्र झालाय. बाकीच्यांचं सोडा, देवी लक्ष्मी एवढी जवळीक. लक्ष्मी माते एवढं जवळ कोण आहे देवाच्या.
वसुदेवाचा एका जन्मापुरता संबंध आहे, देवकीचा एका जन्मापुरता संबंध आहे, लक्ष्मीचा तर जन्मोजन्मीचा संबंध आहे. जन्मोजन्मी जी सोबत आहे ती लक्ष्मी आहे एवढी जवळ, सगळ्यात जवळ देवाच्या लक्ष्मी आहे. ब्रह्माच्या सगळ्यात जवळ माया आहे. सावली शरीराला सोडून नाही तशी माया ब्रह्माला सोडून नाही, तशी लक्ष्मी विष्णूला सोडून नाही. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. त्या लक्ष्मीलाही हे प्रेम मिळालं नाही. आजी कृष्ण स्नेहाचे बीक यातेच याती, बीक म्हणजे पात्र, या श्रीकृष्ण प्रेमाचं पात्र अर्जुनालाच मिळालंय. अर्जुनाच्या पात्रातच हे कृष्ण प्रेमाचं अमृत पडलंय. मग अर्जुन किती भाग्यवान असेल. सनकादिकाची आशा वाढीनल्या होतिया कीर बहुवसा, परी त्याही येणे माने यशा येतीची ना. अर्थात या प्रेम सुख प्राप्तीकरिता सनकादिक मंडळी फारच मोठ्या आशा बाळगून होते, परंतु त्यांनाही अर्जुना इतके भाग्य लाभले नाही. सनकादिक, सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार यांना सनकादिक म्हणतात. संत साहित्यात यांचा अनेक ठिकाणी उल्लेख आहे. जय विजयाची कथा तुम्ही ऐकली असेल. हिरण्याक्ष हिरण्यकशिपू हा अवतार त्या जय विजयांपासून झाला. ते जय विजय हे विष्णू भगवंताचे द्वारपाल होते. त्यांना सनकादिकांनी अडवलं होतं आणि सनकादिकांनी त्या जय विजयांना शाप दिला की तुम्ही आम्हाला देवापासून अडवतात, तुम्ही देवाचे शत्रू बनणार. आणि मग ते हिरण्याक्ष हिरण्यकशिपू बनले वगैरे कथा आहेत. एवढा अधिकार आहे सनकादिकांचा. ब्रह्मदेवानी जेव्हा सृष्टी उत्पन्न केली तेव्हा या 5 जणांना मनातून जन्माला घातलं, कल्पना केली आणि या 5 जणांचा जन्म झाला. त्यांना आपण सनकादिक म्हणतो. 5 जण आहेत हे आणि यांचं वय 5 वर्ष आहे. 5 वर्षाच्या बाळासारखे दिसतात, कायमचे तसेच दिसतात. सुंदर असं तेज. अनेक पुराणांमध्ये त्यांचं सौंदर्य वर्णन केलंय. आणि 24 तास भगवंताची आराधना. भगवान ब्रह्मदेवांनी यांना जन्माला घातलं सृष्टी उत्पन्न करण्याकरता, पण ह्या 5ही जणांनी सांगितलं आम्ही सृष्टी उत्पन्न करणार नाही, आम्ही देवाच्या आराधनेशिवाय दुसरं काहीही करणार नाही. आणि म्हणून ब्रह्मदेवाला मग बाकी दक्ष प्रजापती वगैरे इतरांना जन्म देऊन त्यांच्याकडून सृष्टी उत्पत्तीची गोष्ट करून घेतली. असे सनकादिक. त्या सनकादिकांना सुद्धा आशा निर्माण होते. कशी? वाढीनल्या होतिया कीर बहुवसा. त्यांना सुद्धा हा गीतार्थ ऐकण्याचा मोह होतो. परी त्याही येणे माने यशा येतीची ना. तरी सुद्धा त्या सनकादिकांना सुद्धा हा गीतार्थ ऐकण्याचं भाग्य मिळत नाही. एवढा श्रेष्ठ गीतार्थ अर्जुनाला ऐकायला मिळालाय, तुम्हाला आम्हाला ऐकायला मिळालाय. म्हणून आम्ही या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत. सनकादिकांपेक्षा, लक्ष्मीपेक्षा, बळीभद्रापेक्षा, देवकी मातेपेक्षा, वसुदेव पित्यापेक्षा अर्जुन श्रेष्ठ. आणि ते आपल्याला ऐकायला मिळतं म्हणून आपणही त्यांच्यासारखे श्रेष्ठ. असं श्रेष्ठत्व माऊली सांगतायत. इथं आपण थांबूया. बाकीचं चिंतन आपण उद्या करूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. सुंदर सर.